अल्पवयीन मुलीची छेड काढून शिवीगाळ केल्याप्रकरणी आज यवत गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। हा बंद यवतचे व्यापारी, ग्रामस्थ, मराठा महासंघ व यवत मुस्लिम समाजाच्या वतीने पुकारण्यात आला होता। दौंड तालुक्यातील यवत येथे 17 वर्षीय शाळकरी मुलीला रस्त्यामध्ये गाडी आडवी लावून तिची छेड काढत शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला होता। या प्रकरणी 3 आरोपींवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून या घटनेच्या निषेधार्थ यवत गाव बंद ठेवून नागरिकांकडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला। यावेळी यवतचे उपसरपंच समीर दोरगे व पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। परवा दिवशी 25 तारखेला यवत येथे साधारणतः 7 वाजता या गावातील ठराविक जी गावगुंड आहेत तुकार पोरं त्यांनी एका मुलीला गाडी आडवी मारून तिला शिवीगाळ केली व छेडछाड केली। त्याच्या निषेधार्थ काल संध्याकाळी काळभैरवनाथ मंदिरामध्ये ग्रामस्थ, मुस्लिम समाजाची सर्व लोक यांनी यवत त्या घटनेचा निषेध केला व पोलीस स्टेशनला निवेदन दिले। तसेच आज दुपारी 12 वाजेपर्यंत गाव बंद करण्याचं सर्व ग्रामस्थांनी ठरवले व त्या सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व ग्रामस्थ व मुस्लिम बांधवांच्या वतीने मराठा महासंघाच्या वतीने पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले। या प्रकरणी यवत पोलिसांनी शाहरुख मोहम्मद शेख, ओंकार सोमनाथ सावंत, अक्षय धोंडीबा पवार या तिघांवर कलम 354 ड, 341, 294, 504, 34 व बाल लैंगिक अत्याचार कलम 12 प्रमाणे गुन्हा नोंदवला असून यातील ओंकार सावंत व अक्षय पवार यांना अटक करण्यात आली आहे। तर मुख्य आरोपी शाहरुख शेख हा फरार झाला असल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली। कलम 354 ड, 341, 294, 504, 34 बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम 12 यामध्ये आरोपी नंबर 1 शाहरुख खान मोहम्मद शेख, राहणार यवत रेल्वे स्टेशन। आरोपी नंबर 2 ओंकार सोमनाथ सावंत, वय 18 आणि अक्षय धोंडीबा पवार, वय 19, यवत, राहणार यवत। ह्या 2 आरोपींना अटक केलेली आहे। त्यातला एक आरोपी फरार आहे। हकीकत आहे अशी, फिर्यादी हे रस्त्याने चालले असता त्यांना हे आरोपी नंबर 1 आणि 2 आणि 3 हे तिघांनी म्हणून गाडीवर आले मोटरसायकलवर। गाडी नंबर MH 42 3229 हिच्यावरून पाठीमागून आले आणि तिला अशील शिवेगाळ करून निघून गेले। घडलेल्या प्रकाराबाबत यवतमधील सर्वच जाती धर्मांच्या लोकांनी एकत्र येत या घटनेचा निषेध नोंदवला व आरोपींना जास्तीत जास्त कठोर शासन व्हावे अशी मागणी यावेळी केली। प्रतिनिधी अब्बास शेख, नेक्स्ट जनरेशन न्यूज, यवत।